वाक्यात कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त होतात हा इथे या ठिकाणी सांगितलेला एक विषय असतो. भावना व्यक्त करण्यासाठी आपण जनरली काय करतो? आता इन जनरल आपण सेंटेन्सेस कशासाठी वापरतो? आपल्या मनातले थॉट्स दुसऱ्यापर्यंत एक्सप्रेस करण्यासाठी. मग इथे आपण कधी कधी विधानांमध्ये फॅक्ट्स सुद्धा सांगत असतो. कधी कधी एक काहीतरी जगातली माहिती असेल किंवा इन जनरल काहीतरी माहितीची आपण आदानप्रदान करतो, त्यासाठी आपण सेंटेन्सेस बनवलेले असतात. मग ज्या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा एक वेगळा मतितार्थ नाही आहे, साधं सिंपल सेंटेन्स आहे, त्यावेळेस ते इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतं. इंडिकेटिव्ह मूडला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे, विधानार्थी वाक्य. त्यानंतर आहे इम्परेटिव्ह मूड. आता हे मूडचे टाइप्स आहेत बरं का, इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. इम्परेटिव्ह मूड हे आज्ञार्थी असतं, आपल्याला माहिती आहे, आज्ञा व्यक्त करण्यासाठी आपण हे वापरलेले असतात. आता आपण आज्ञा जी आहे ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो, त्याचे सुद्धा डिटेलमध्ये आपल्याला टाइप्स बघायचे आहेत. बेसिकली मूड किती आहेत विचारलं तर 3 मूड्स असतात. कोणते कोणते? इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. असरेटिव्ह सेंटेन्स हे इंडिकेटिव्ह मध्ये येतं. ठीक आहे, त्याचबरोबर निगेटिव्ह सेंटेन्सेस ज्याच्यात जनरल स्टेटमेंट आहे, नुसती फॅक्ट मेन्शन केलेली आहे, काहीतरी माहिती दिलेली आहे, तर ते इंडिकेटिव्ह झालं. ठीक आहे, त्यानंतर इम्परेटिव्ह मूडमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातली आज्ञाचे प्रकार असतात, त्यासाठी आपण एक ट्रिक सुद्धा बघूयात. आणि नंतर आहे सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूडमध्ये अशा काही भावना किंवा इच्छा व्यक्त केलेल्या असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे आपण त्याला सबजंक्टिव्ह असं म्हणतो. ठीक आहे, हे झाले आपले मूडचे टाइप्स. मेन 3च टाइप्स आहेत मूडमध्ये.